गोवा येथील पणजी येथे दिनांक 4 मे रोजी अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन जय्यत तयारी, देशभरातून पत्रकारांची उपस्थिती. सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व जत तालुका अध्यक्ष प्रकाश कर्णिकर यांनी दिली माहिती. गोवा येथील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन 4 मे 2026 रोजी पणजी येथील कला अकादमीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत विविध कार्यक्रमांनी अधिवेशन रंगणार असून देशभरातील पत्रकार, संपादक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभणार आहे. सकाळी 10 वाजता या ठिकाणी उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, खासदार सदानंद शेठ तानावडे, गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, आमदार निलेश राणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉक्टर ओमप्रकाश शेटे, आमदार शिवाजी पाटील, रामकृष्ण वेताळ, चंद्रकांत कवळेकर आदी मान्यवरांनीही सहभाग घेणार आहेत. दुपारच्या सत्रात आयोजित परिसंवादात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायालयीन प्रक्रिया, डिजिटल मीडियातील एआयचा वापर आणि पत्रकारितेतील बदलते स्वरूप यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करणार आहेत. ॲडव्होकेट संदीप कायदे, ॲडव्होकेट नकुल पार्सेकर, सौमित्र देसाई व संजय ढवळेकर यांचे या ठिकाणी विचारमंथन होणार आहे. यावेळी उदय सामंत मंत्री यांचे विचार दुपारी 2:30 वाजता आयोजित प्रकट मुलाखतीत उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुलाखत संपादक राजा माने हे घेणार असून उद्योग, मराठी भाषा आणि माध्यमांची भूमिका यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडणार आहेत. यावेळी या अधिवेशनाचे यशस्वी आयोजन संस्थापक संघटनेचे माननीय अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आयोजनात मोलाचे योगदान दिले. दुपारच्या सत्रात डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रवाहासोबत जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन करण्यात आले. बदलत्या काळात पत्रकारितेने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून समाजाला दिशा देण्याची गरज अधोरेखित करण्यात येणार आहे. या अधिवेशनातून पत्रकारितेच्या नव्या युगाचा शोध घेतला, डिजिटल माध्यमाच्या भविष्यासाठी दिशा देणारे विचार मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहर पवार व जत तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश कर्णिकर यांनी दिली. Press the bell icon on the YouTube and never miss another update.